भंडारा तुमच्या पूर्वजांनी बाबासाहेबाला मत दिलेला आहे। जरी बाबासाहेबाचा पराभव झाला असेल तो पराभव मनोवादी विचारधारेच्या लोकांनी केला, पण मतदान तर आमच्याच पूर्वजांनी केलं। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आम्ही ज्यांना इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात मानतो, महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा बनतेची लढत आहे, पण आपण त्या घरातून त्या क्षेत्रातून येतो की आमच्या बाबासाहेबाला इथं पाण्यासाठी संघर्ष करावा लागला। आणि म्हणून संघर्ष मी पेटलेल्या वस्तीतच आमचा जन्म झालेला आहे, म्हणून संघर्ष आमच्यासाठी नवीन काही नाही आहे। पण संघर्ष करण्यासाठी लोकांनी तन मन धनाने रस्त्यावर उतरलं पाहिजे। भावनिक होऊन आलेला समाज, बाबासाहेबाला भगवान बुद्धाला देव करणारा समाज, बाबासाहेबाला पूजणारा समाज क्रांती करू शकत नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जर देव केलं, त्यांची पूजा करत राहिलो, अगरबत्ती मेणबत्ती करत राहिलो, तर अजिबात कुठल्याही प्रकारची क्रांती होणार नाही। महाबोधी महाविहार मध्ये हजारो लोक येतात, बुद्धाची पूजा करतात, चिवर चढवतात, पाणी चढवतात, फुलं चढवतात आणि घरी येतात। क्रांती करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रचाराची गरज आहे। मला इथं लोकांना आवर्जून एक सांगायचं, एक छोटे दोन उदाहरणं देणार आहे आणि थांबणार आहे, कारण मला माहित आहे की इथं भंतेजी बोलणार आहे। उपासक उपासिकांनो, आपण बाबासाहेब आंबेडकराला फक्त देव केलं। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने कोणी जय भीम कटलं तर कोणाच्याही मागे जातो। साधं उदाहरण देतो, तुम्हाला ऐकलं असेल, कुठं वाचलं असेल। एका गावामध्ये एका लोहाराचं घर असतो, एका वस्तीत एक लोहार राहतो, त्याची एक झोपडी आहे। त्या झोपडीमध्ये तो दिवसभर गावात फिरते, कोळसे जमा करते आणि कोळसे आणल्यानंतर तिथं भट्टी आग पेटवते। त्या आगीमध्ये तो लोखंड गरम करते आणि गरम लोखंडावर त्याची बायको त्याचे लेकरं हातोडे मारतात आणि त्या लोखंडाचे अवजार बनवले जाते। रात्रंदिवस मेहनत करणारा, काम करणारा, कष्ट करणारा, त्याला 2 टाइम खायला भेटत नाही, त्याला व्यवस्थित घर नाही, त्याला व्यवस्थित त्याच्या बायकोला लेकराला कापड नाही, इतकी दारिद्र्य, इतकी गरिबी, इतका प्रचंड संघर्ष करून त्याच्या जीवनामध्ये फक्त दारिद्र्यता आहे। त्या रस्त्याने एक राजा चालला होता आणि त्या राजाचं लक्ष त्या गरीब झोपडीवर गेलं, संघर्ष करणाऱ्या मेहनत करणाऱ्या माणसावर गेलं आणि त्या राजाच्या मनात दया आली की अरे किती प्रचंड मेहनत करत आहे, किती काम करत आहे, तरी सुद्धा याला राहायला घर नाही, पोटाला भाकर नाही आणि व्यवस्थित खायला भांडे सुद्धा नाही। याची गरिबी दूर झाली पाहिजे, हा मालक बनला पाहिजे, हा प्रचंड श्रीमंत बनला पाहिजे। म्हणून राजा त्याला जवळ बोलावतो आणि विचारतो की बाबा, तुझी ही गरिबी, हे दारिद्र्यता दूर करायचं असेल तर मी तुला एक भेट देतो की जेणेकरून तुझा गाडी बंगला पैसे नौकर चावकर सर्व तुला भेटतील। तो म्हणते ठीक आहे महाराज, काय वस्तू आहे त्याचा मी स्वीकार करतो। आणि राजा त्याला म्हणते की बाजूलाच म्हणते माझं 10 एकर चंदनाच्या झाडाची बाग आहे, हे तुला मी भेट देतो। राजाने त्याला 10 एकर चंदनाच्या झाडाची बाग भेट दिली। राजा निघून गेला। 5 वर्ष झाले आणि 5 वर्षांनी राजा त्या नगरीतून परत चालला होता। राजाचं लक्ष त्या गावात गेलं आणि गावात तो विचार करत होता की 5 वर्षापूर्वी प्रचंड मेहनत करणाऱ्या, काम करणाऱ्या गरीब दारिद्र्य व्यक्तीला श्रीमंत बनवण्यासाठी, मालक बनवण्यासाठी मी त्याला एक भेट दिली होती, त्याचा बंगला कुठं दिसत नाही। आणि तो शोध घेते तर तशीच 5 वर्षानंतर त्याची झोपडी होती, फाटके कपडे होते आणि खाय प्यायला भांडे नव्हते, तीच गरिबी, तीच दारिद्र्य होती। आणि तो राजाला खूप दुःख होते आणि राजा विचारते की अरे बाबा, तुला श्रीमंत बनण्यासाठी तर एक भेट वस्तू दिली होती, तुला गाडी बंगला पैसा नौकर चावकर तुझ्याजवळ यावं यासाठी भेट दिली होती, काय केलं तू? तो म्हणते महाराज, तुम्ही मला 10 एकर चंदनाच्या झाडाची बाग दिली होती, मी रोज शेतात जायचो, एक एक झाड कापायचो आणि त्या झाडाला आग लावायचो आणि त्याचे कोळसे बनवायचो आणि माझ्या भट्टीत मी टाकायचो। राजा म्हणते 10 एकर चंदनाच्या झाडाचे तू कोळसे केले? हो म्हणते महाराज, हे बघा बाजूला एकच लाकूड उरलेलं आहे, आता ते सुद्धा आगीत टाकून त्याचे कोळसे बनवतो। महाराज म्हणते अरे 10 एकर चंदनाच्या झाडाचे तू कोळसे केले, आता या लाकडाला घे आणि चंदनाच्या मार्केटमध्ये विक। तो लाकूड उचलते, चंदनाच्या मार्केटमध्ये जाते आणि त्याला लाखो रुपये भेटतात। तो तिथं परेशान होते, आश्चर्यचकित होते की एका लाकडाचे मला लाखो रुपये भेटले, मी 10 एकर चंदनाच्या झाडाचे कोळसे केले। उपासक उपासिकांनो, बाबासाहेबांनी तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार, कलेक्टर, कमिशनर
या देशाचं मालक बनण्यासाठी संविधान दिलं होतं, पण आम्ही मनुवादी लोकांना सत्तेमध्ये बसवलं आणि संविधानाचे कोळसे केले, म्हणून आजही आम्ही गरीब, आजही आम्ही दारिद्र्य आणि आजही आम्ही लाचार आहोत। म्हणून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवणारे लोक आहोत। फक्त बुद्ध मूर्तीला, बाबासाहेबाला मूर्तीत पाहतो, भीमपुतळ्यात बंद केला बाई। बाबासाहेबाला पूजणारे लोक आणि बुद्धाला पूजणारे लोक बिहारमध्येही सापडतील, पण ते फक्त बुद्धाची पूजा करतात, आचरण करत नाही, म्हणून ते गरिबीत आहे, दारिद्र्य आहे। आम्ही बुद्धाच्या, बाबासाहेबाच्या मार्गाने गेलं पाहिजे। बाबासाहेबांनी आपल्या पोटच्या लेकराचा, 4 लेकराचं बलिदान दिलं की तुम्ही या देशाचं मालक बनावं, पण आम्ही बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या नावाने पूजा चालू केल्या आणि म्हणून आपली परिस्थिती हीच आहे। एवढ्या मोठ्या प्रचंड समूहामध्ये बाबासाहेबांनी पाहिलं होतं की या देशाचं मालक बनायचं आहे, शासन प्रशासनामध्ये तुम्हाला बसायचं आहे। आम्ही लोक भीमा कोरेगावला महाराची अवलाद होतो, कधी दलित पॅन्थर होतो, कधी कुठला तरी ब्लॅक पॅन्थर होतो, पण बौद्ध उपासक कधी होतो का? नाही होत। आम्ही भाषणामध्ये म्हणतो की एकाने 56 कापले, त्याचे आम्ही अवलाद आहोत। अरे तुम्ही त्यावेळेस फक्त 500 होते, त्यांनी 28,000 कापले, आज तुम्ही कोट्यावधी आहात आणि एकच पेशवा या राज्याचा मुख्यमंत्री बनलेला आहे। तुम्हाला चीड का येत नाही? का येत नाही? वामनदादा कर्डक म्हणतात, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, दोष देऊ कुणा, माझ्यातला भीम मीच केला उन्हा। आम्हाला संघर्ष करूच वाटत नाही, आम्हाला हार तुरे फुलं मान सन्मान अध्यक्षपद यासाठीच फक्त आम्ही पुढे येतो, पण समाजाच्या अस्तित्वासाठी आम्ही पुढे येत नाही। उपासक उपासिकांनो, तुम्हाला शेवटचं एक उदाहरण देतो, कारण मला माहिती आहे की भंतेजीला तुम्ही ऐकत आहात, म्हणून एकच उदाहरण देतो। एक लक्षात ठेवा की फक्त महाबोधी महाविहाराची लढाई नाही आहे, आम्हाला या देशामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं संविधानासाठीही संघर्ष करावा लागेल। ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून कलेक्टर बनले, आज त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चपराशी सुद्धा बनू शकत नाही। शिक्षण हे सक्तीचं, मोफत, दर्जेदार असावं, या व्यवस्थेनं गाईच्या शाळा काढल्या, माणसाच्या शाळा बंद केल्या। आमच्या हक्काच्या अस्तित्वासाठी आम्ही सतत जागृत असलो पाहिजे, सतत पुढाकार घेतला पाहिजे। एक छोटं उदाहरण देतो, उदाहरण सगळ्यांनी ऐकलेलं आहे। एका गावामध्ये म्हणजे एका जंगलाला आग लागलेली असते, भयंकर मोठं जंगल आहे, जंगल पेटलेलं आहे, जंगलाला आग लागली आणि प्रचंड वनवा पेटला। वनवा पेटला असताना वाघ, हत्ती, घोडे, सिंह त्या जंगलातून पडून जात आहे। जंगल पेटल्यावर वाघ, हत्ती, घोडे, सिंह पडून जात आहे जंगलाच्या बाहेर, आणि तिथं एक चिमणी असते, बाजूला एक पाण्याचं तळ असते। चिमणी चोचीत पाणी घेते, त्या तळ्यावरती जाते, चोचीत पाणी घेते आणि त्या आगीत टाकते। बाजूला 2-3 कावडे उभे असतात, ते कावडे त्या चिमणीची टिंगल घेतात। काय चिवताई, वनवा अफाट पेटलेला आहे, आग प्रचंड लागलेली आहे आणि तू चोचीत पाणी घेऊन आगीत टाकण्याचा प्रयत्न करत आहे। तुझ्या या प्रचंड आगीला या चोचीतल्या पाण्याने विझणार आहे का ही आग? चिमणी म्हणते, नाही कावड्या, माझ्या चोचीतल्या पाण्याने ही आग विझणार नाही। मग कावडे म्हणतात, शिवताई कशाला प्रयत्न करतो तू? तुझ्या चोचीतल्या पाणी टाकल्याने ही आग विझत नसेल तर हा प्रयत्न का करतो? तर चिमणी म्हणते, कावड्या, याच जंगलाने माझ्या पिढ्यानपिढ्याचं रक्षण केलं, त्यांना खायला प्यायला आसरा निवारा दिला। उद्या भविष्यामध्ये हे जंगल पेटलं होतं याचा इतिहास लिहिला जाईल की एक काळी जंगल पेटलं होतं, वनवा लागला होता, तर जंगलाचे हत्ती, वाघ, घोडे, सिंह काय करत होते, तर त्या इतिहासात लिहिला जाईल। जंगल पेटलं होतं तर हत्ती, वाघ, घोडे हे पडून जात होते आणि आपल्या जंगलामध्ये मग चिमणी काय करत होती, तर चिमणी चोचीत पाणी घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होती। कावडे काय करत होते, तर कावडे जे काम करत आहे, संघर्ष करत आहे, त्याचं मनोबल खच्चीकरण करत होते, त्याची टिंगल करत होते। उपासक उपासिकांनो, भंते विनय चारे यांनी ठरवलेला आहे, हा वनवा भयंकर आहे, पेटलेला आहे। महाबोधी महाविहार लढण्यासाठी या देशातले नेते, या देशातले मोठे मोठे लोक शांत बसलेले आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने हजारो पक्ष काढलेले आहेत, संघटना काढलेल्या आहेत। वामन दादा म्हणतात, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, कोण म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे, आणि भीमा तुझ्या मताचे माणसं मेलीत का रे। आम्हाला भीमाच्या मताचे माणसं पाहिजे। जेव्हा भीमा कोरेगाव झालं तर या देशामध्ये कोण कोण रस्त्यावर आले हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे।
मी हे चिमणीचं उदाहरण याच्यासाठी आवर्जून देतो की चिमणी म्हणते जेव्हा आगीचा इतिहास लिहिला जाईल तर माझं नाव पडून जाणाऱ्यात नाही, माझं नाव तमाशा पाहणाऱ्यात नाही, तर माझं नाव पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यात राहील। भंते विनाचार्य यांनी ठरवलेलं आहे की महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी मी शांत बसणार नाही, मनोबलही खच्ची करू देणार नाही, तर मी हा लढा लढेल। आपणही सर्वांनी ठरवायचं आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे ज्यांनी घरं भरले, जे मोठ्या मोठ्या पदावर आहे, मोठ्या मोठ्या प्रतिष्ठेवर आहे, ते लोक आज इथं दिसत नाही। आज लोक दिसत असतील तर झोपडीतले लोक आहेत आणि झोपडीतलेच लोक क्रांती करू शकतात, महालातले लोक क्रांती करू शकत नाही। म्हणून उपासक उपासिकांनो, हा खूप मोठा बाबासाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या पूर्वजांनी मतदान केलेलं आहे। तुम्ही खूप पुण्यवान लोक आहात। अशाच प्रकारे या आंदोलनामध्ये सहकार्य करा, एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम।